म्हणजे आम्ही शंकरापासूनच घेतलं. पण शंकरानं देखील त्याच्या आधी देव असेल ना, सृष्टी असेल ना, ते मला विचार करायला. कोणी बी शंकरापासून मला आदिनाथ गुरु पलकड काही नव्हतं काय, असायलाच पाहिजे सृष्टी. तर तेव्हा त्यानं देखील म्हणला सदाशिव म्हणजे सदा राहणार आत्मा, मला मृत्यू नाही. आपण आज आपण ते जोडालेलं आहे. शंकर पार्वती ब्रह्मविष्णू जे म्हणता तुम्ही आधी अनादी तेच हा शंकराचा अवतार आहे तुमचा, आणि हे पार्वती तेव्हाचीच आहे. हा विष्णूचा अवतार आहे आणि ही लक्ष्मी तेव्हाचीच आहे. आणि हा ब्रह्मदेव आहे, आता ही सावित्री बसूनच आहे. तिथून आलेला आहे माणूस, 4 इवणीपासून 4 खाणीपासून हा माणूस जो चालत आलेला, आणि हे पार वाढत आता झालं. नंतर अलीकडे जाती झाल्या, ते नावं ठेवले, कामासाठी नावं पाहिजेतच. पण देवाईचं मात्र हे भेद आपलं भारत बुडून गेलं. हे देव म्हणजे काय, नुसता शब्द आहे, गोष्ट आहे, नुसता शब्द आहे, वस्तू नाही. निराकार आहे, निराकार आहे, आकार नाही त्याला. जीव आहे ना, जीव आहे, पण काढून दाखवा म्हणलं तर तो निराकार आहे. या महापंचभूताचा आत्मा बनलेला आहे. या माणसाला तुम्हाला आम्हाला अधिकार आहे, आपण जिंकू शकतो याला, आणि ईश्वराचं ज्ञान आपल्याला सांगता येते. हे सत्य, हे लहान गोष्ट नाही. आणि हे मानव धर्म मी ठरवलं, याला मानव धर्म म्हणजे जाती नाही, देव नाही, पंथ नाही, धर्म नाही. या माणसाचे देव झाले. मी बी या काळामध्ये माणूस तुमच्या पुढे हो, म्हणजे कार्याला म्हणजे ईश्वरी कार्य म्हणजे निसर्ग आहे, हे पातत्व आहे, हे पृथ्वी. ही काय करायला आपल्याला, तुम्ही हागा मुता संडास करा खाता तोडा हे रागवते का नाही.